हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग। तर इथे ना हे काकाजी आलेले होते ब्लाऊज, पेटीकोट, प्लाझो, कुर्ती वगैरे विकण्यासाठी। तर इथे सगळे आमच्या कॉलनीतल्या बाया ना जमा झालेल्या होत्या। सो मग काय मी पण आलेली होती आणि मग मला ना हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज आवडलेला होता। सो मग मी हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज घेऊनच घेतला आणि त्यानंतर ना इकडे डुगू त्याचं फॅन फिरवत बसलेला होता आणि इकडे कार्तिक ना होम थिएटरचं सेटअप करत होते आणि मस्त मस्त अशी गाणी लावलेली होती। काही गाण्यांवरती कॉपीराईट येतो, त्याच्यामुळे मी इथे व्हॉइस ओव्हर केलेला आहे। आणि काय कॅमेरा ऑन केला आणि मग आम्ही इथे दोघे माहिले ठुमक ठुमक डान्स करायला। जेवढा आनंदात जगता येईल तेवढा आनंदात जगायला पाहिजे। कल किसने देखा है, एव्हरी डे एव्हरी मोमेंट स्पेशल करायलाच पाहिजे। आणि माझ्या बोबड्याचा डान्स कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा। तर बघितलं मंडळी आमचा दोघं महिलेकांचा धिंगाणा डान्स। आणि मग इकडे ना आम्ही मस्त असं एन्जॉय केलो आणि त्यानंतर मग मी बनली आता कामवाली बाई, कारण आता येत आहे आपली दिवाळी आणि दिवाळीमध्ये तर घराची साफसफाई करायला पाहिजेच ना, बरोबर आहे की नाही। तसं तर गणपतीमध्ये मी पूर्ण घराची डीप क्लिनिंग केलेलीच होती, तर यावेळेस मला इतकाही त्रास जाणार नाही। आणि मग काय मस्त असे 90sचे सॉन्ग लावलेत आणि मी माझ्या कामाला लागलीत। आणि मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला सुद्धा विसरू नका। चॅनलला नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे सुद्धा साफसफाई सुरू झाली का मला ते सुद्धा नक्की सांगा। त्यानंतर ना मला आता हे डब्बे वगैरे सुद्धा घासायचेच आहेत। आणि मला सांगा, जेव्हा आपण डब्बे घासतो ना तर त्याच्यावरचे तर आपण नावं बघतोच, हे आपल्याला कोणी डब्बा दिला, हा कोणी डब्बा दिला, हे प्रत्येक बायकाची सवय असतेच, बरोबर आहे की नाही आहे। आणि चला मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, जेव्हा मी डब्बे क्लिनिंगला काढले म्हणजे डब्बे घासायला काढले ना, तेव्हा ना माझ्या अजिबात लक्षातच नाही राहिलं की व्हिडिओ सुद्धा करायचा आहे। आणि असं ना कधी कधी होतो माझ्यासोबत, तुमच्यासोबतही कदाचित होत असेल। त्यानंतर ना सगळे डबे वगैरे घासून टाकले, त्यांना वाढवले सुद्धा डब्यांना। त्यानंतर तिथल्या सगळ्या वस्तू सुद्धा सेटअप करून ठेवल्यात आणि म्हटलं आजच्या दिवस इतकंच पुरे आहे आपल्याला। आणि त्यानंतर मग डुगूसोबत मस्त अशी मस्ती करत बसली। चलो बाय।